नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सीबीआयने भ्रष्टाचार विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत 2007 बॅचचे वरिष्ठ IRS अधिकारी अमित कुमार सिंघल आणि हर्ष कोटक यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। अमित कुमार सिंघल यांच्यावर 45 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्याच्या बदल्यात आयकर विभागाकडून दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते। तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती सीबीआयकडे दिल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करून मोहाली येथे सापळा रचण्यात आला। या सापळ्यात अमित कुमार आणि हर्ष कोटक 25 लाख रुपये लाच स्वीकारताना पकडले गेले। ही रक्कम 45 लाखांच्या एकूण लाचेतला पहिला हप्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे। सीबीआयने IRS अधिकारी अमित कुमार सिंघल यांच्या दिल्लीतील वसंत कुंज येथील निवासस्थानावरून अटक केली। त्यानंतर दिल्ली, पंजाब आणि मुंबई येथील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली। या कारवाईत सीबीआयला मोठा खजिना सापडला असून यामध्ये 3.5 किलो सोनं, 2 किलो चांदी, 1 कोटी रुपये रोख, 25 बँक खात्यांचे दस्तावेज, 1 लॉकर आणि विविध प्रॉपर्टीचे कागदपत्रे आहेत। सीबीआय सध्या या संपत्तीचा मूळ स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे। या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सीबीआय आता त्यांच्याकडून लाचखोरीचं नेटवर्क, संपत्तीचा उगम आणि उत्पन्नातल्या तफावतीचा तपशील उलगडत आहे। अमित कुमार सिंघल सध्या दिल्लीच्या ITO येथील CR बिल्डिंग मधील डायरेक्टोरेट ऑफ टॅक्सपेअर सर्व्हिसेस मध्ये ऍडिशनल डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत होते। या प्रकरणात लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।